धुरंधर 2 चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। चित्रीकरणादरम्यान विना परवानगी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून कठोर कारवाई ही झालेली नाहीये। संवेदनशील परिसरात ड्रोन उडवून कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। धुरंधर 2च्या चित्रीकरणादरम्यान निर्मात्यांनी दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात विना परवानगी ड्रोनचा वापर करत नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। कायदा धाब्यावर बसवलाय। मुंबईतला हा तोच परिसर आहे। फोर्ट परिसर म्हणून ओळखला जातो हा परिसर, ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक आहे, ताज हॉटेल आहे, यासह अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालय सुद्धा आहेत। हा परिसर संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। असं असताना सुद्धा धुरंधर 2च्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती अशी देखील माहिती मिळतेय। या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गेले काही दिवस धुरंधर 2 या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे। यात स्फोट घडवण्याकरता ज्वलनशील पदार्थाचा वापरही करण्यात येतोय। यामुळे या परिसराला धोका संभवतोय। चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसना नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। या संदर्भात महापालिकेच्या ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निर्मात्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पण पालिकेच्या या कारवाईनंतरही निर्मात्यांकडून तिथं चित्रीकरण हे सुरूच आहे अशी लोकशाही मराठीला बातमी मिळते। धुरंधरच्या निर्मात्यांना यापुढे चित्रीकरणाची परवानगी न देण्याची तयारी पालिका प्रशासनानं आता सुरू केलेली आहे। कारण संवेदनशील परिसरात नियमांचं उल्लंघन होणं, ड्रोन उडवणं, ज्वलनशील पदार्थांचा वापर करणं या सगळ्या संदर्भात तक्रार करूनही चित्रीकरण सुरूच असेल तर मात्र आता पोलिसांच्या भूमिकेसंदर्भातही संशय व्यक्त होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।